brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक उमेदवारांना 5-5 कोटीला विकत घेण्यात आलं. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की काल दिवसभरात 101 कोटी रुपयाचा व्यवहार झाला असेल. या सगळ्या उमेदवारांना अर्जपाठी घेण्यात आली. मनसे नेते अविनाश जाधवांनी हा असा गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाविकास आघाडी आणि इतर पक्षातील उमेदवारांना विकत घेतल्याचा दावा करण्यात आलाय. अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवारांना 5 कोटी देऊन विकत घेण्यात आलं, न ऐकणाऱ्यांचा छळ केला असा आरोप करत अविनाश जाधव यांनी निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी केली आहे. विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक उमेदवारांना 5-5 कोटीला विकत घेण्यात आलं. माझी मागणी आहे निवडणूक आयोगाला की जेवढ्या उमेदवाराने उमेदवारी पाठी घेतलेले आहेत त्यांच्या मोबाईलचा डेटा चेक करावा. त्यांना कोणी कोणी कॉल केलं होतं आणि त्यांनी का ते पाठी घेतलं, एवढं काय घडलं की त्यांना ती उमेदवारी अर्ज पाठी घ्यावीशी वाटली आणि मग पाठी घ्यायची होती तर आधी तुम्ही भरली का होतात. हे असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत आणि निवडणूक आयोगाने याची निष्पाप चौकशी करावी, त्या आरोंची चौकशी करावी आणि त्याच्यानंतर त्या जागात जर चुकीचं काही घडलं असेल तर पुन्हा फेर निवडणूक करावी, ही आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी उद्या सकाळी आम्ही कोर्टाची पायरी चढतोय. काय वाटतं या सर्वांच्या मागे नेमका कोणता राजकीय हात असावा? अरे राजकीय हात करोडो रुपये ज्याला दिले जातात त्याला कुठला तरी मोठा राजकीय हात असेल ना. असंच करोडो रुपये देऊन होतं का हो? मी तुम्हाला खात्रीने सांगतो की काल दिवसभरात 101 कोटी रुपयाचा व्यवहार झाला असेल या सगळ्या उमेदवारांना अर्जपाठी घेण्यासाठी. आणि एवढे पैसे येतात कुठून यांच्याकडनं, ह्याची खरी पहिली चौकशी झाली पाहिजे. एखाद्या शहरामध्ये एखादा अर्ज बाद होणं हे समजू शकतो, पण ज्या वेळेला 14 उमेदवार बिनविरोध निवडून येतात ना त्यावेळेला समजून यायचं की लोकशाही संपलेली आहे. काल अनेक आमच्या उमेदवारांना फोन येत होते आणि आमच्या उमेदवारांना पैसे देण्याची ऑफर करण्यात आल्या होत्या. आमच्या मनसेच्या कोपरीच्या उमेदवार आहेत राजश्री नाईक, त्यांचे मिस्टर आहेत सुनील नाईक. त्यांना काल रात्री तिथले पमनानी म्हणून एक उमेदवार आहेत, त्यांनी 30 ते 35 कॉल केले आणि भेटायला ये भेटण्याची मागणी केली. रात्री 2 वाजता तो त्यांना मुलुंड येथे भेटायला बोलवलं आणि 5 करोड रुपये देतो, उद्या सकाळी फॉर्म पाठी घे असं त्यांना सांगण्यात आलं. आज सकाळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत अनिल माने, त्यांच्या मिसेस मशाल या चिन्हावर लढतात. त्यांच्या घरी आज सकाळी 8 वाजता पोलीस गेले आणि अनिल कुठे आहे, त्यांच्या मिसेस कुठे आहे त्याची चौकशी करायला त्यांनी सुरुवात केली. काल रात्रीपासून अनेक लोक त्यांना शोधत होती. आम्हाला माहीत होतं की अशा कुठल्या प्रकारची गोष्ट घडणार आहे म्हणून आम्ही ऑलरेडी त्यांना पहिलं बाहेर पाठवलं होतं. त्यांच्या घरी पोलीस जाईपर्यंत दबाव टाकण्यात आला. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीवरून अविनाश जाधवांनी गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेच चित्र असल्याचा दावाही त्यांनी केलाय. जनतेच्या मदतीनं तुम्हाला उखडून टाकू असा इशारा आज अविनाश जाधवांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय. मला असं वाटतं मनसेची नाही, अनेक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज पाठी घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी फोन स्विच ऑफ केलेले आहेत. मला असं वाटतं की जर पक्षाच्या चिन्हावर एखादी निवडणूक होत असेल आणि तो उमेदवार फोन बंद करून निघून जात असेल तर याचा अर्थ कुठेतरी डायसी आहे, काहीतरी फिशी आहे ना. सो या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी या मागणीसाठी आज आम्ही बसलोय. खरं तर पहिले असं म्हटलं जायचं की मतदार विकत घेतला जातो, आता उमेदवार विकत घ्यायला लागले. मला वाटतं पुढच्या 5 वर्षांनी या देशामध्ये निवडणुका होणारच नाहीत. स्ट्रेट अर्धे भारतीय जनता पक्ष वाटून गेल, उरलेले शिवसेना वाटून गेल आणि अशाच लढती होतील. याच्या पुढे निवडणुकीचं खोटं आमिष दाखवून निवडणुकीची प्रक्रिया राबवून कशाला देशाचे करोडो रुपये खर्च करताय. स्ट्रेट वाटून घ्या ना तुम्ही दोघांमध्ये. आणि जर आत्ता तुम्ही 5-5 कोटी रुपये खर्च करणार असाल तर नंतर काय कराल निवडणुकीला? तर तुम्ही, मला वाटतं की आम्हाला फिरून नाही देणार ठाण्यामध्ये, अशी वेळ आणा ना तुम्ही आमच्यावर. काल मी म्हटलं होतं की शिवसेनेचे सचिव आहे संजय मोरे, त्यांच्या बायकोच्या अगेन्स्ट आमचा एक फॉर्म होता, तो त्या आरोच्या मदतीने काढण्यात आला. अनेक फॉर्म काढण्यात आले आणि मी कालच म्हटलं होतं आता यांचा पुढचा डाव असेल की जो कोण एक अपक्ष उरला आहे त्याला आता हे विकत घेतील आणि बिनविरोध करतील. आज सकाळी बिनविरोध झाले तिथे इलेक्शन. या प्रकरणावरून अविनाश जाधव कोर्टात जाणार आहेत, पण तोपर्यंत निवडणुका पार पडतील, निकाल येतील आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर खळखट्याची भाषा उगत असणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाण्याहून विक्रांत चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.